मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त माऊली आश्रमात संत महंतांच्या उपस्थितीत यज्ञकुंड पूजन। श्रद्धा हित हरिभक्तीत गुरुवारी श्री भास्करगिरी महाराज यांचे मार्गदर्शन। पिचडगाव येथील माऊली आश्रमात श्री विठ्ठल रुक्मिणी व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्ताने सुरू असलेल्या त्रिदिनात्मक धार्मिक सोहळ्यात संत महंतांच्या साक्षीने यज्ञकुंड पूजन करण्यात आले। या कार्यक्रमाला देवगड येथील श्री दत्त मंदिर संस्थानचे महंत गुरुवर श्री भास्करगिरीजी महाराज, सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रमाचे महंत श्री उद्धवजी महाराज मंडळी तसेच त्रिवेणेश्वर देवस्थानचे महंत श्री रमेशानंदगिरीजी महाराज यांनी उपस्थिती लावली। या पावन प्रसंगी उपस्थित संतांच्या हस्ते यज्ञकुंडाचे विधिपूर्वक पूजन करून आहुती अर्पण करण्यात आली। आपल्या धर्माबद्दल, देवाबद्दल आणि गुरूंबद्दल असलेली श्रद्धा हीच खऱ्या भक्तीची मूळ प्रेरणा आहे, असे सांगत गुरुवारी श्री भास्करगिरीजी महाराज यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। आश्रमाच्या वतीने झालेल्या स्वागत सोहळ्यात टाळ मृदुंगाच्या गजरात संत महंतांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले। 15 यजमानांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या धार्मिक विधींमध्ये चौरंगावर ठेवलेल्या कलशांचे आणि यज्ञकुंडांचे पूजन पार पडले। या प्रसंगी कार्यक्रमाचे पौरोहित्य बेंडा येथील वेदशास्त्र संपन्न आचार्य गणेशदेव कुलकर्णी व हेमंतदेव कुलकर्णी तसेच ब्रह्मवृंद मंडळींनी केले। कार्यक्रमात संत महंतांच्या हस्ते मूर्ती बसविण्याचे स्थान, कळस व प्राणप्रतिष्ठेच्या जागेचे विधिवत पूजन करण्यात आले। आश्रमाचे प्रमुख हभप ज्ञानेश्वर महाराज हजारी यांच्या हस्ते सर्व संतांचे पूजनही करण्यात आले। कार्यक्रमात बोलताना गुरुवारी भास्करगिरी महाराज म्हणाले, मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने माऊली आश्रमात चाललेली पूजा ही नास्तिकालाही नम्र करेल अशी आहे। संत आणि देव यांच्यात कोणताही भेद नाही, त्यांचे स्वरूप एकच आहे। त्यामुळे श्रद्धा आणि निष्ठा हेच आपल्या धर्माचे खरे बलस्थान आहे। या धर्ममेळाव्यात हभप लक्ष्मीनारायण महाराज जोंधळे, कल्याण महाराज पवार, राजेंद्र महाराज आसने, तात्या महाराज शिंदे, कृष्णा महाराज मोरे, गणेश महाराज शेजूळ, रामकृष्ण कांगुणे, भगवानराव शेजूळ, दत्ताभाऊ कांगुणे, संभाजीराव मते पाटील, बबनराव पवार, संदीप साबळे, सरपंच पोपटराव हजारे, अंबादास गव्हाणे, आबा निपुंगे, सागर अनाप यांच्यासह पिचडगाव ग्रामस्थ व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार सुधीर चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन हभप ज्ञानेश्वर महाराज हजारे यांनी केले। म्हणून घरच्यापेक्षा अधिक फलत आहे एक मठ मंदिर असतात आपल्याला उपासना करायला। आपल्या माऊलीने आपल्या सर्वांची शक्ती म्हणजे धन प्राप्त करून दिलेला आहे, नेते मंडळीने केलेला आहे आणि भक्तीचे श्रद्धेचं दरवे आपण याला लावलेलं आहे। त्याच्यामुळे हे सगळं उभं राहतं आणि असंच हे सर्व सत्कार्य आपल्या विवेकाने आपल्या सत्तेने सदैव टिकून राहील असे आम्ही माऊलींच्या चरणी प्रार्थना। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।